वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. प्रत्येक पालकाचं स्वप्न असते की आपला मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकला पाहिजे, इंग्लिश मीडियम मध्ये शिकला पाहिजे, सीबीएसईच्या शाळेमध्ये शिकला पाहिजे. आता तुम्ही तुमच्या मुलाचं ऍडमिशन सीबीएसई स्कूलमध्ये करता, तिथं भरमसाठ फीस भरता, परंतु हे पाहता का की त्या शाळेवरती शिकवणारे अध्यापक किंवा जे काही शिक्षक आहेत ते कोणत्या स्तरातील आहेत. जर तुम्ही सीबीएसई स्कूलमध्ये किंवा इंग्लिश स्कूलमध्ये तुमच्या मुलाला टाकत असाल तर तेथील शिक्षक हा गुणवत्तापूर्ण आहे का ते तुम्ही पाहायचं आहे. गुणवत्तापूर्ण म्हणजे काय, त्याची जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती त्या पदास अनुसरून आहे का, त्यामध्ये शिक्षक हा बीएड किंवा डीएड झालेला असावा. त्याचबरोबर त्याने शिक्षक पात्रता परीक्षा केंद्राची सीटीईटी आणि राज्याची टीईटी पास केलेली आहे का, त्याचबरोबर त्याने टेट एक्झाम क्वालिफाय केलेली आहे का आणि अदर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगला आहे का. अशा जे काही शिक्षकाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा गुण आहेत ते पाहून असं त्या स्कूलच्या प्रिन्सिपलला विचारून किंवा कोणकोणत्या प्रकारचे शिक्षक आहेत ते पाहूनच तुम्ही तुमच्या पाल्याची ऍडमिशन सीबीएसई स्कूलला. अदरवाईज जे सीबीएसई स्कूल मधले फाउंडर आहेत किंवा प्रिन्सिपल्स आहेत ते त्यांना वेल एज्युकेटेड शिक्षक मिळत नाहीत, परिणामी ते त्यांना पेमेंट कमी देतात. त्यामुळे ते कमी पेमेंटमध्ये काम करणाऱ्या अशा शिक्षकांना ठेवतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा टीचिंगचा अनुभव नसतो, कोणत्याही प्रकारचा डिप्लोमा नसतो, डीएड बीएड नसते. तर ते काय करतात, साधं बीएससी झालेला किंवा बीए झालेला किंवा त्याचबरोबर इंजिनिअरिंग झालेला असा व्यक्ती किंवा शिक्षक तिथं हायर करतात आणि त्याला 5,000 ते 6,000 रुपये पर मंथ देतात. आणि त्यामुळे जो काही विद्यार्थी असतो त्याचा शारीरिक मानसिक म्हणजेच सर्वांगीण विकास होत नाही. मग सर्वांगीण विकास होण्याकडे कोणते शिक्षक महत्वपूर्ण ठरू शकतील. ज्या शिक्षकांनी अध्यापनाचा अनुभव आहे किंवा त्यांनी पदविका किंवा पदवी शिक्षण क्षेत्रातील धारण केलेली आहे अशाच शिक्षकांना तुम्ही हायर करायला पाहिजे. असे शिक्षक तुमच्या विद्यार्थ्यांचा पायाभूत जे काही मानसिक विकास आहे, शारीरिक आहे आणि त्याचबरोबर बौद्धिक विकास आहे तो घडून आणण्यात तत्पर राहतात. आता तिथं जर इंजिनिअरिंगचा मुलगा गेला शिक्षक म्हणून किंवा बीएससीचा गेला, त्याला कोणत्याही प्रकारचं नॉलेज नसते की कशा प्रकारे आपल्याला शिकवायचं आहे. तो घेतो, तो सरासर शिकतो, म्हणजेच त्याला शिकवतो, म्हणजेच त्याला हे समजत नाही की विद्यार्थ्यांचे मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता कशा प्रकारे वाढवायच्या किंवा त्याच्या दृष्टिकोनातून जशा प्रकारे विद्यार्थ्यांना ट्रीट केलं पाहिजे किंवा शिकवलं पाहिजे तशा प्रकारे तो शिकवू शकत नाही. अदरवाईज ज्या शिक्षकांनी डीएड बीएड केलेलं असतं अशा शिक्षकांना परिपूर्ण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं नॉलेज असतंय. कशा प्रकारे शिकवायचं, कोणता टॉपिक केव्हा घ्यायचा, कशा प्रकारे वातावरणाशी मिळतं जुळतं अध्यापन करायचं आणि कोणकोणते सूत्रे वापरायची आहेत, ज्ञानाकडून अज्ञाताकडे अशा प्रकारचे काही जे सूत्र आहेत किंवा जे काही संबोध आहेत, इंडक्टिव्ह मेथड, डिडक्टिव्ह मेथड हे यांना माहीतच नाही आहे. जे कमी पेमेंटमध्ये ठेवतात अशांना आणि आपली स्कूल खूप चांगली आहे असा गाजावाजा करतात. म्हणून माझं पालकांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही ज्या वेळेस तुमच्या विद्यार्थ्याला जी स्कूलमध्ये टाकत असाल तर त्या स्कूलमधील जो काही शिक्षक वर्ग आहे तो वेल एज्युकेटेड आहे का. तुमच्याकडनं जे काही स्कूलचे प्रिन्सिपल असतील किंवा फाउंडर असतील भरमसाठ असे फीज घेतात, पण त्या फीजचा जो काही हिस्सा आहे तो शिक्षकांना व्यवस्थित पेमेंट देतात का हे सुद्धा तुम्ही विचारायला पाहिजे. कारण की ज्या शिक्षकांना व्यवस्थित पेमेंट मिळत नाही त्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा हा खालावलेला असतो. आता आपल्याला माहीतच आहे की खूप मोठ्या सीबीएसई स्कूल आहेत, खूप साऱ्या बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, परंतु त्या बिल्डिंगमध्ये एकही विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळणार नाही.
म्हणजेच ह्या ज्या काही सीबीएसईने ज्या काही शाळा आहेत 2017-18 किंवा 19च्या दरम्यान यांना मान्यता दिली आहेत. खूप साऱ्या सीबीएसई स्कूल ओपन झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या पाल्यासाठी खर्च करता त्याच प्रमाणात तुमच्या पाल्याला मूलभूत शिक्षण मिळते का हे सुद्धा विचारणे तुमचं एक कर्तव्य आहे. जर तिथं वेल एज्युकेटेड टीचर तुम्हाला मिळत नसतील तर माझं सारासार सांगणं आहे की तुमच्या पाल्यांचं जे काही ऍडमिशन आहे ते ऍडमिशन तुम्ही गावातल्या झेडपीच्या शाळेमध्ये करू शकता. आता तुम्हाला माहित आहे 2022 मध्ये किंवा आता 2025 मध्ये सुद्धा भरती होणार आहे आणि या भरतीमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे जे काही शिक्षक आहेत वेल एज्युकेटेड ते त्या शाळेवरती लागलेले आहेत. कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारं, कोणी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेणारे, अशा प्रकारे शिक्षक तिथं रुजू झालेले आहेत आणि ते चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचा पाया घडवत आहेत. तर माझं एवढंच सांगणार आहे की विद्यार्थी हा कुठेही घडू शकतो, परंतु त्याला मेंटर जो आहे घडवणारा तो योग्य असावा. आपल्याला माहीतच आहे की मूल म्हणजेच मातीचा गोळा, जसं घडवाल तसं मूर्ती घडते. तशाच प्रकारे मूल सुद्धा एक मातीचा गोळा आहे, त्याला जशा प्रकारे ट्रीट करसाल तशा प्रकारे तो घडत राहतो, हे आपल्याला माहीतच आहे. माझ्या मते शिक्षणाचा योग्य सायकल जे आहे शिक्षणाची ते कशा प्रकारे, माझं एवढं सांगणं आहे की मी अनुभवलेलं आहे. जर तुम्हाला तुमच्या पाल्याला शिकवायचं असेल तर तुम्ही KG1 नर्सरी, KG1, KG2 हे इंग्लिश मीडियममधनं करा आणि 1 ते 4 पर्यंत तुम्ही मराठी मीडियममध्ये टाका आणि 5व्या वर्गापासून तर पुढे 10वी 12वी पर्यंत 10वी पर्यंत तुम्ही सेमी इंग्लिशला टाका आणि यामध्ये खर्च सुद्धा कमी लागतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. भाषिक क्षमता, अध्ययन क्षमता हे त्याच्या चांगल्या प्रकारे वाढतात. त्याला शब्दज्ञान चांगल्या प्रकारे येते. आता KG1 नर्सरीमध्ये जर टाकला तर जोपर्यंत त्याला इंग्रजीची ओळख होते, ABCD वगैरे 1 2 3 4 अशा प्रकारे त्याला ओळख होते आणि नंतर तुम्ही 1st to 4th मध्ये जर टाकला तर त्याच्या भाषिक क्षमता अवगत होतात. जे मातृभाषा आहे, मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे केव्हाही वेल बेटर राहणार आहे, सोन्यापेक्षाही पिवळं, म्हणजे चांगलं शुद्ध असं 1 ते 4 पर्यंत तो मराठी भाषा अवगत करणार आहे. म्हणजेच त्यामध्ये मराठीतला कोणताही त्याला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे जोडाक्षर असो किंवा वाचनाची लकब असो किंवा शब्द असो, तो कठीण शब्द सुद्धा 4थ्या वर्गापर्यंत चांगल्या प्रकारे वाचू शकतो. नंतर 5वी ते 10वी किंवा 12वी पर्यंत त्याला सेमी इंग्लिशला तुम्ही टाकू शकता आणि सेमी इंग्लिश जर असला तर त्याचे जे काही इंग्लिश जे काही आपली लँग्वेज आहे, इंटरनॅशनल लँग्वेज, त्या भाषेमध्ये सुद्धा तो प्रॉम्प्ट बनू शकतो. जसं काही आपण 1 ते 4 पर्यंत मराठी आणि 5वी ते 10वी पर्यंत इंग्लिश भाषा हे चांगल्या प्रकारे त्याची डेव्हलप होते आणि त्याच्या सर्व क्षमतांचा विकास होतो. गणितीय क्षमता त्याच्या वाढतात, सर्वच प्रकारचा सर्वांगीण विकास होतो. नंतर तो त्याच्या पायावरती 12वी नंतर तो उभा राहू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपण त्याच बदल्यात जर CBSE पॅटर्न जर फॉलो जर करत असाल नर्सरीपासून, तर आपलं जे काही सराउंडिंग असते किंवा जे वातावरण असते ते वातावरण आपल्या मातृभाषेचं असते. परंतु इंग्लिशमध्ये आपल्याला काय म्हणतात, आपल्याला तुम्हाला सांगतोच, जे CBSE पॅटर्न आहे ते हाय लँग्वेज आहे आणि आपला जो काही भाग आहे तो खेडे विभाग आहे आणि खेडे विभागामध्ये चांगल्या प्रकारे जे काही पॅरेंट्स असतात ते शिकलेले नसतात, ते विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकत नाही आणि CBSEचा स्कूल टायमिंग हा जवळपास 8 तासाचा आहे. सकाळी 8 वाजतापासून तर संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची खूप हॅरॅसमेंट सुद्धा होते, मानसिकता राहत नाही शिकण्याची आणि त्याचबरोबर त्याचा एकाच लँग्वेजचा अभ्यास होतो, इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये त्याला काहीच येत नाही. धड मराठी वाचू शकत नाही, मराठीचं हस्ताक्षर सुद्धा त्याचं चांगलं येत नाही. याकरिता पुढे जाऊन त्याच्या भाषिक क्षमतेत त्याच्यामध्ये स्वतःमध्ये न्यूनगंड तयार होण्याची शक्यता राहते आणि एक यंत्रासारखा तो विद्यार्थी बनतो. आपल्याला माहीतच आहे, आपल्या आजूबाजूच्या आपण उदाहरणं तुमच्याकडे असतीलच, तुमच्या जवळपासचे जे काही विद्यार्थी आहेत ते जात असतील CBSE स्कूलमध्ये, तर त्यांचा ते इंग्लिशमध्ये प्रॉम्प्ट बनू शकतात, परंतु जे काही मातृभाषा आहे त्या मातृभाषेमध्ये ते कमी
राहतात. तर माझा जो बेस्ट वे आहे सांगण्याचा, अशा प्रकारे जर तुम्ही नर्सरी KG1 KG2 इंग्लिश, नंतर 1st to 4th मराठी मीडियम आणि 5th to 10th 12th इंग्लिश मीडियम जर घेतला तर विद्यार्थी हा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर टाकला तर तो मागे येऊ शकत नाही. कसा विचार पालक तुम्ही आहे, पाल्य तुमचा आहे, विचार तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमच्याकडे जर भरपूर पैसा असेल, तुम्हाला अपव्यय करायचा असेल पैशाचा, तर तुम्ही CBSE स्कूलकडे वळू शकता आणि तिथं पण शिकवणारे तुम्हाला माहीतच आहे वेल एज्युकेटेड नाही आहेत. तुम्ही जर प्रत्येकच स्कूलमध्ये CBSEच्या गेले तर 80 to 90% जे शिक्षक आहेत त्यांचा जो काही क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन वेल क्वालिफिकेशन नाही आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.